नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. फोंडा मतदारांच्या वतीनं अंकिता कामत यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवलाय. याबाबत माहिती देताना वकील नितीन सरदेसाई यांनी सांगितले की याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून आता न्यायालयाचा निकाल प्रलंबित आहे. या प्रकरणाकडे तमाम गोमंतकीयांचं लक्ष लागलंय. त्या विरोधात एक याचिका दाखल केलेली अंकिता नाईक कामत यांनी कितें तुमचें म्हणणें आशिल्लें? आता आमी ते फोंडेचे बाय इलेक्शन्स चॅलेंज केला आनी आमची केस की ती इलेक्शन तूं घेवंक शकना, कित्याक रेप्रेजेंटेशन ऑफ पिपल्स एक्ट म्हणटा की एक समज तर सीट वेकंट जालो जाल्यार 6 म्हयन्या भितर इलेक्शन जावं जाय. पूण तेच रेप्रेजेंटेशन ऑफ पिपल एक्ट एक एक्सेप्शन काडटा आनी ते एक्सेप्शना प्रमाणे समज तर ते तुजें इलेक्शनाचे मागीर तांकां 1 वर्स मेळना, म्हणजे नवे मेंबराक समज तर 1 वर्स मेळचें ना एज एन MLA, जाल्यार तें इलेक्शन घेवंक शकना. आतां हे केसीन 15 ऑक्टोबर 25 मिस्टर रवी नाईक भायर पडलो. ताजे मागीर आतां इलेक्शन डिक्लेअर जालां मार्चान आनी इलेक्शन घेतले ते एप्रील 9 एप्रिलाक पोलिंग डेट दिल्या आनी रिजल्ट मे म्हयन्यान जातलो. हाजो अर्थ जो कोण नवो MLA येतलो ताका मे म्हयन्याच्यान काम करूंक मेळटलें MLA म्हणून. पूण नवें इलेक्शन जें आसा स्टेट ऑफ गोंयचें इलेक्शन, जनरल इलेक्शन्स, तें जातलें मार्चान ऑफ 27. सो मे ते मार्च समज तर तुवें पळयलें तें 1 वर्स मेळना, ताका 10 म्हयने कितें मेळटा. सो असले कारणान आमी म्हणटा की हें इलेक्शनूच घेवंक शकना, इट इज अनकॉन्स्टिट्युशनल आनी रेप्रेजेंटेशन ऑफ पिपल्स एक्ट कायद्या प्रमाणे न्ही म्हणून. त्या खातीर हें इलेक्शन बंद करचें, कित्याक हातून लॉस खूब जातलो ऑफ पब्लीक मनी.